Guru
Thank you.
गोकुळच्या सुका अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदाघरी आनंदिया नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी आनंदिया नरनारी तुका मळे छंदे येणे वेदिले गोविंदे बाळकृष्ण नंदाघरी आनंदिया नरहरे विठ्ठल विष्णोर्विराटमसि विष्णोः शन्तप्रेस्तो विष्णोः शूरसि विष्णोर्धर्मसि वैष्णवे त्वा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवेद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं वन्दे देवोमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नतभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कमणिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनार्तिनाशनपरं वन्दे शिवं शङ्करं पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गक
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परमसुखदाम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशाम द्वंद्वातीतं गगन सदृशाम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद लिया नर नारी। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी नवे नवे ज्यांनी कळस घातला असे देहूचे साधू तुकोबारायांचा हा 4 चरणाचा गौडानी पर किंवा गोकुळापर असलेला हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल परिहार देणं गरजेचं असतं। सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र जागृतेश्वर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथपर्यंत पायी चालत आलेली ही पायी दिंडी सोहळा आणि सोहळ्याचा आजचा सांगतेचा दिवस काल आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय कीर्तन रत्न असे त्यांच्या पुढे आम्ही बोलणं म्हणजे एक बालक त्यांच्यापुढे काय बोलणार असे शिवाजी महाराज पुरी यांनी काल मागणी मागितली आणि आज पूर्णत्वेला जायचंय, बरोबर आहे का? आणि पूर्णत्व जेव्हा येतं जेव्हा आपण काला करतो, ज्या वेळेला भगवंताचं चरित्र गातो, भगवंताचं चरित्र ऐकतो, पूर्णत्व येतं। तसं बघितलं तर इथं लाहीनशीर उभे असलेले भगवान महाराज होईल, राम महाराज आंबेकर, तुषार महाराज राजाने, शिवाजी महाराज पुरी, बालाजी महाराज म्हस्के, त्यानंतर इकडे भवन महाराज नाईक, भगवान महाराज म्हात्रे, त्यानंतर आमचे बडगुजर महाराज, एवढे कीर्तनकार इथं उभे आहेत।
यांच्या पुढे मी बोलणं म्हणजे थोडस अतिशयोक्ती आहे, तरी असो. असा पायी दिंडी सोहळा आणि या सोहळ्याच्या काल्याच्या निमित्त मी घेतलेला हा अभंग आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखामध्ये त्या सुखाचं अंतच नाही. एखाद्या गोष्टीचा अंतच नसतो. तुम्ही कितीही आपल्याला ठरलेलं होतं की आम्ही जर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जागृतेश्वर मधून निघालो, वाशी गावातून निघालो, तर आम्हाला त्र्यंबकेश्वर गाठायचंय हे ध्येय होतं आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. परंतु एखादी गोष्ट अशी असते की त्याचा अंत आपल्याला लागत नसतो. असा गोकुळीच्या सुखामधला सुद्धा अंत लागत नाही. त्याचा लेखाजोखा मांडता येणार नाही. बाळकृष्ण नंदा घरामध्ये आलेला आहे. नंद राजाच्या घरात बाळकृष्ण आल्यानंतर आनंद सगळ्या नर नारीला त्या गोकुळातल्या झालेला आहे. गुढिया तोरणे उभारलेली आहेत सगळीकडे आणि सगळीकडे कथा गाणी चालू आहेत. आनंद उत्सव साजरा होत आहे त्या गोकुळामध्ये. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ह्या छंदाने मी गोविंदाला काय केलेलं आहे, वेचलेलं आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल धावता भावार्थ सांगितलेला आहे. अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता वाजले 8. मोजून राहिला अर्धा तास. अर्ध्या तासाचा अभंग सोडवायचा आहे, तर तो प्रयत्न मी करणार जसा शक्य होईल तसा. आनंद आनंद सच्चिदानंद स्वरूपाय. सच्चिदानंद सच्चिद आनंद. सच्चित आणि आनंद. हा आनंद जो असतो तो सत असला पाहिजे, कायमस्वरूपी असला पाहिजे, चित असला पाहिजे. नुसतं आपण म्हणतो सच्चिदानंद रूपाय, पण आपल्यामध्ये तो सच्चित आनंद भरलेला आहे का? तो आनंद आपल्यामध्ये का दिसत नाही? त्या आनंदाचा पारावर का उरत नाही? बहुतेक जण म्हणतात की आम्ही ईश्वराची एवढी भक्ती करतो, एवढी भक्ती करतो. त्या भक्तीचं वर्णन ते करत असतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मी भक्ती करतो, एकही क्षण वाया जात नाही. या क्षणासाठी बघा ना, मी पहिल्या दिवसापासून पायी निघालो. पायी निघाल्यानंतर एवढी भक्ती आपल्या अंगामध्ये मुरली आहे की ह्या शरीराला काय लागतं हे सुद्धा आपल्या लक्षात राहत. भोजन घेत असतो आपण, परंतु या भोजनाबरोबर निद्रा ही आवश्यक असते. पहिले 1-2 वर्ष तर मला कळेच ना मला काय होतंय. नंतर लक्षात आलं, म्हणलं की आपण यांच्यामध्ये तर निद्रेला झोपलो आपण निद्रा घ्यायचं ठरवलं तर आपली झोप पूर्ण होणार नाही. त्यापेक्षा आपण आलिप्त राहा, कुठेतरी झोपा. कारण की 1, 3, 2, 2:30 वाजता खुडबुड 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 खुडबुड. कोणाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात वाजणार, कोणाचं काय वाजणार का? तर आंघोळीला आपली लवकर झाली पाहिजे. मग आंघोळ करून मात्र खालीवर गोदडी करतात हो. मला सांगा त्या आंघोळीचं काही महत्व राहिलं का? पुन्हा आपण त्या पारशा अंतरुणामध्ये शिरल्यानंतर आणि नंतर मग पहाटे उठून 4-5 वाजता आंघोळ 2:30 वाजता आणि 5-5:30ला 6ला जेव्हा जाग येईल तेव्हा मग अगरबत्ती. त्या तुळशीमध्ये पाणी जास्त झालं असेल तरी पाणी जास्तच टाकणे. त्या तुळशीचा जीव केवढा, तिला पाणी पाजावं केवढं
याचं माझं पाणी मिळालं पाहिजे ना. त्यानंतर म्हणजे मग याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो का? एक क्षणिक आनंद प्राप्त होतो. किती क्षणिक. मी तुळशीला पाणी घातलं किंवा मी अगरबत्ती ओवाळली किंवा मी कपाळाला गंध लावलं, मी अंगाला अनेक ठिकाणी गंध लावला, हे सगळं बाह्य अंग. आणि या बाह्य अंगामुळे आपल्याला आनंदच प्राप्त होत नाही. बाह्य अंग किती रंगवलं, किती नटलं माणूस, परंतु अंतरंगातून काय आहे? उसडोंगा पारी रचलो हे त्याच्यामध्ये रस नसला तर काय म्हणजे नुसतं भुलायचं काम आहे. एखाद्या आमच्या महात्म्याने काल बघा ना काय केलं होतं. अशी एवढी मोठी दाढी आहे चालू, त्याच्यात एवढ्या माळी आणल्या, एवढ्या प्रत्येक रंगाची एक माळ, लाल, निळा, काळा, पिवळा, हिरवा असे 7 रंग, 7 रंग त्यांनी घेतले आणि 7 रंग गळ्यात घातले. आणि एखादा बाहेरचा आपल्याला माहिती हो आपले राजाने बाबा आहेत, पण बाहेरचा माणूस आला तर तो काय म्हणेल, बाबाकडे लईच मोठी तांत्रिक शक्ती दिसते. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्याला नंतर एखाद्या व्यक्तीचं माहिती पडते, मनुष्याचं जीवन माहिती पडतं, आधी जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत त्याला त्याच्याविषयी समाधान वाटतं, आनंद वाटतो बाबांच्या चेहऱ्याकडे बघून. परंतु ज्या वेळेला बाबांचं जीवन चरित्र, म्हणजे त्याच बाबांचं नाही, एखाद्या बाबांचं जीवन चरित्र नव्हे, तुम्ही त्यांनाच प्रत्यक्ष धराल, हेच बाबा, त्यांचं जीवन चरित्र तर फार सुंदर आहे. परंतु एखाद्या बाबाच्या त्या सगळ्या भगवे कपडे, भगवे वस्त्र, किंवा वारकऱ्यांचं म्हणलं तर एकदम पांढरे शुभ्र कपडे, कानाला गंटिळा, बघा ना, कपाळाला गंटिळा, गळ्यात अशी माळ, ती समोर अशी, आणि हे सगळं बघितल्यानंतर काय मोठा भाविक असेल बाबा, काय भक्त असेल. पहिल्यांदा त्याला जोपर्यंत चरित्र कळत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ नतमस्तक होत राहतो. आणि एकदा का चरित्र कळलं की मग दुःख होतं की बाबा रे, मी कोणाची सेवा करत होतो, माझं चुकलं, मला ओळखताच आलं नाही की याचं जीवन चरित्र काय, हा माणूस कसा आहे हे कळलंच नाही. आणि म्हणून आपल्याला कळत नाही, आपल्याला भगवंत कळत नाही, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. आपण फक्त सुखासाठी पळत असतो, सुखासाठी पळत असतो, एका आनंदासाठी पळत असतो. परंतु ज्याच्या मागे पळतोय ते आपल्या पुढं जास्त पळत असतं, ते आपल्या हातात येत नसतं. आणि ज्याच्या मागे पळत नाही आपण, ते आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. पण ज्याच्या मागे पळायला सुरुवात करू ना, ते जास्त पुढे पळालेलं असतं. एखादा विद्यार्थी असतो, त्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो, पहाटे उठतो, अभ्यास करतो, दुपारी, रात्री, सायंकाळी अभ्यास करत असतो, पण तो त्याला अवगत होत नाही. परंतु एखादा एकनिष्ठेनेच पूर्णपणे आपला नियमावली तयार करून, त्या अभ्यासाची सूत्र तयार करून तो अभ्यास करतो ना, त्याच्या अवगत होतं. परंतु जो नुसता उठ सुटते पळत असतो, त्याला कधीही अवगत होत नसतं. सरस्वती पुढे पळत असते. एखादा लक्ष्मीच्या मागे धावतो, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता आम्ही आलोय वारीसाठी, पण मी
कुठल्याच वर्षी गावात गेलो नाही. ह्या वर्षी मला एक दोन महाराजांनी सांगितलं आमच्यावर चला, आम्हाला काही माळी घ्यायच्या आहेत, काही रुद्राक्ष बघायचे. म्हणलं चला बघतो. तर काय सगळं आमच्या वारीतले सगळे कुठे यात्रेमध्ये. आणि यात्रेमध्ये जाऊन काय खरेदी करतात आहे. कोणी टोपलं घेतय, कोणी सूप घेतय, कोणी काय घेतय. हे सगळं आपल्याकडे मिळतं. हे सगळं कमाल आहे. काय ताकद आहे बाबा कॅमेऱ्यामध्ये. त्या मंदिरात लिहिलेलं असतं की फोटो काढू नका, पण एखादा कॅमेरा त्याच्या पाठीमागे टीव्हीचं काहीतरी न्यूज चॅनलचं लावलं ना, त्याला सरळ रस्ता मोकळा कुठल्याही मंदिरात. कॅमेऱ्यामध्ये भरपूर ताकद आहे. बघा ना, मला हलवलं जागेवरनं. तर असं मग आम्ही असं वारीमध्ये काहीतरी घेत असतो. आणि वारीच्या ज्याच्यासाठी आलो ते घेऊन जात नाही. जे घ्यायला पाहिजे ते घेऊन जात नाही. म्हणून आमच्या पाठीमागे दुःखच आहे. आम्हाला सुख मिळत नाही, आम्हाला आनंद मिळत नाही. कारण की आम्ही जे घ्यायला आलो ते घेत नाही, आणि जे नको घ्यायला ते घेऊन जातो. जे नको घ्यायला मोठे मोठे बोचके चालवत नाही हो, परंतु डोक्यावर एवढा मोठा बोचका. बरोबर आहे. मग आम्हाला कसं सुख प्राप्त होईल, कसा आनंद प्राप्त होईल. सच्चिदानंद स्वरूपाय सच्चित आनंद ज्याला प्राप्त होतो तो म्हणजे जवळचा असला पाहिजे देवाच्या. सतत अहो आमच्या तुर्ब्या गावामध्ये नव्या मुंबईमध्ये अशी एक माता होऊन गेली ज्यांचं नाव आनंदीबाई. पण तिने सतत सतत भगवंताचं नामस्मरण चालू ठेवलं. कुठल्याही प्रकारचा अवडंबर केलं नाही. शेतातून लाकडं आणताना, डोंगरातून ते गणपती देवाच्या डोंगरातून लाकडं आणताना किंवा काय काय जे कर्म करत असताना कर्म ठेवले नाही. भगवंताचं नाव घ्यायचं तर कर्म चुकवायला नको. कर्म चुकवतो तो महादोषी. आणि कोण कर्म चुकवणार आहे. श्वासोश्वास घेणं सुद्धा हा कर्मच आहे. चावणं सुद्धा कर्म आहे. हात फिरवणे, हात दाखवणे हे सुद्धा कर्मच आहे. पायाने चालणं हे सुद्धा कर्म आहे. आणि हे कर्म करत असताना अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात. चावण्यामध्ये आपण सगळं चांगलंच चावतो का. ज्या ज्या वेळेला आपण बोलतो किंवा चावतो त्या त्या वेळेला एखादा जीव जंतू आपल्या मुखात जातोच आणि तो दोष निर्माण होतो. श्वासोश्वास घेताना एखादा जीव जंतू तिथं मरतोच, तो दोष निर्माण होतो. हाताने कर्म करत असताना एखादा जीव जंतू किंवा काहीतरी दोष निर्माण होतातच, तिथं दोष निर्माण होतो. बोलणे सुद्धा कर्म आहे. बोलण्यातून तर फार मोठे दोष निर्माण होतात. चालणे कर्म आहे. चालताना तर किती किडे मुंगे मारत असतो आपण, हा सुद्धा दोष आहे. म्हणून कर्म टाळता येत नाही. परंतु कर्म करत असताना अंतरंगातून अंतर्मनातून त्या अंतरात्म्यापासून भगवंताला हात जेव्हा देतो त्यावेळेला आनंद आपला वाजत गाजत राहतो. आणि म्हणून सच्चितचा आनंद टिकवायचा असेल तर तो भगवंताचा टिकवला पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, ज्या वेळेला वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला, भावाचं एवढं प्रेम होतं त्या देवकीवर की अतिशय असं प्रेम. आणि प्रेमाच्या भरामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे वरात म्हणतो आपण, वरात मिरवणूक निघते ना नवरदेव नवरीची, ती वरात निघाली. आणि त्या वरातीच्या वेळेला सारथी त्या रथावरचा सारथी म्हणून दुसऱ्याला बसवता स्वतः मी सारथ्य करेल असं कंसाने सांगितलं. आणि कंस सारथ्य करू लागला. आणि कंस सारथ्य करत असताना ज्या वेळेला चांगलं रथ हा पुढे चाललेला आहे, सगळ्या त्या कंसाला नर नारी म्हणत होत्या की बंधू असावा तर असा, याच्यासारखा बंधू जर आम्हाला मिळाला तर आमच्या भाग्याला पारावार उरणार नाही असं मनातून वाटत होतं.
पण ज्या वेळेला आकाशवाणी होते की कंसा या देवकीच्या 8व्या पुत्रापासून तुझा नाश होणार आहे, ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंस शस्त्र घेऊन त्या दोघांनाही मारायला तयार होतो आणि दोघांना मारायला तयार होतो. त्यावेळेला नारद मुनी त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात की कंसा तू काय करतो? अरे यांना मारण्यापेक्षा त्यांच्या त्या 8व्या मुलाला मार. जर यांचं तुझा 8वा मुलगा येणार आहे तोपर्यंत बाकीच्या मुलांचा काय दोष? म्हणजे तू तर स्त्री आणि पुरुष हा हत्या दोष लागेलच, बहिणीचा हत्या दोष लागेलच, परंतु काय होईल की येणारे जे बाकीचे 7 संतती आहे त्यांना मारण्याचा दोष तुला लागेल. त्यामुळे 8व्या मुलाला मार असं सांगितल्यानंतर त्या कंसाला ते पटलं आणि कंसाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकल्यानंतर 1 2 3 4 5 6 असे करता करता वेळ कमी हो, घड्याळाचा काटा फिरतोय. तर 1 2 3 4 5 6 मुलं असेच त्यांचे मूल जन्माला आलं की मारलं, मूल जन्माला आलं की मारलं. पण 7वा गर्भ जो होता तो 7वा गर्भ त्या इकडे भगवंताचा आणि त्या शेषाचा बोलण्याचं तिथे संभाषण आलेलं आहे की बाबा रे तू जे मागच्या जन्मामध्ये तू छोटा होता त्यामुळे माझं सगळं ऐकावं लागलं. ह्या जन्मामध्ये तू मोठा हो, मी तुझं सगळं ऐकेन, पण तू माझ्या बरोबर अवतार घे. आणि म्हणून देवकीच्या गर्भामध्ये 7वा गर्भ जो राहिला तो शेषाचा राहिला. आणि भगवंताने मायेला सांगितलं की हा गर्भ काढून वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेव. आणि एका रात्रीत तो गर्भ काढले गेला आणि इकडे रोहिणीच्या गर्भात ठेव. इकडं देवकीचा गर्भ गळाला. हे ज्या वेळेला कंसाला कळलं की कंसाला आणखी आनंद भरला की काय की माझ्या धाकाने गर्भ सुद्धा जिरायला लागले. इकडं रोहिणीला चिंता वाटू लागली की नवरा तर घरी नाही, इकडं कोण नाही, तरी हिला ही गर्भवती झाली कशी, असं चरित्र सुंदर आलेलं आहे. इकडे 8वा गर्भ राहिलेला आहे आणि गर्भ राहिल्यानंतर त्या देवकीला डोहाळे लागलेले आहे. मी शस्त्र करेन, शस्त्र घेईन, मी दृष्टांचा संहार करेन, भक्तांच्या बाजूने उभा राहील, असे डोहाळे लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9 महिने पूर्ण झाले आणि पुढचे दिवस पूर्ण होतात. त्या देवकीला कारागृहामध्ये सगळा उजेड दिसू लागलेला आहे आणि कारागृहामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतार घेतला पण वसुदेवाला कापरं सुटलं. आता याचं काय होईल? पण भगवंताने सांगितलं माझं काहीच होणार नाही, सगळं जे होणार ते त्यांचंच होणार आहे. तुम्ही एक काम करा, फक्त मला इथून कुठे सोडा, गोकुळात नेऊन सोडा. Mother,
भगवंताने सांगितलं की नंदाच्या घराला मला गोकुळात घेऊन चला आणि ती तयारी झालेली आहे. सुंदर अशी टोपली, त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवलेला आहे. इकडं मेघराजाला सुद्धा आनंद झालेला आहे. इकडे सगळे जे कंसाचे दूर होते ते झोपी गेलेले कारागृहाचे भगवंत ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी कुठल्याही वेळा राहत नाही, कुठलंही बंधन राहत नाही, सगळे बंधन तुटले जातात. उचलीला कमळापती सगळे बंधन तुटले गेलेले आहेत. कमळापतीला उचललेला आहे आणि भगवंत निघालेले आहेत. मेघ गर्जना करतात आहेत आणि पावसाच्या जलधारा वाहू लागलेल्या आहेत. तसा यमुनेला सुद्धा उत्साह वाढलेला आहे की भगवंत येतोय, माझ्यातून भगवंत जाणार, मला भगवंताचं दर्शन करावं असं म्हणून यमुना वाढत चाललेली आहे. वाढता वाढता वसुदेवाच्या गळ्यांपर्यंत ती आलेली आहे. तोंडापर्यंत ज्या वेळेला पोहोचली त्यावेळेला भगवंताने विचार केला आणि भगवंताने डाव्या पायाचा अंगठा लावताच यमुनेचं जल पुरतडला आकाट पुरतडला त्या यमुनेचा धार उतरलेला आहे. त्याचा हे उतरलेला भगवंताचा अंगठा लागताच आणि भगवंताचं पुढे भगवंत गोकुळात आले. दरवाजे उघडले गेलेले आहेत गोकुळामध्ये नंदराजाच्या घराचे आणि त्या ठिकाणी त्या यशोदा मातेकडे जी माया उत्पन्न झालेली होती त्या मायेच्या ठिकाणी ती कन्याला उचलून घेतलेलं आहे. भगवंताला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे वसुदेवाने आणि ती कन्या पुन्हा टोपलीत ठेवून मायेला घेऊन वसुदेव पुन्हा निघालेले आहेत मथुरेला. आणि इकडे काय झालं की ज्या वेळेला भगवंत तिथे आहेत, हे भगवंत आले आहेत हे कळलेलं आहे. आणि हे कळल्यानंतर गोकुळामध्ये काय झालं तर हे पहिल्या गोकुळीच्या सुख
आपल्या घरी आलेले आहेत. गोकुळात आनंद झालेला आहे. इकडे ही माया सुद्धा मथुरेत पोचलेली आहे. कंसाला कळालं आणि कंसाला कळाल्यानंतर कंस आपलं काम करण्यासाठी गेला की आठवा मग ती कन्या असो नाही तर मुलगा असो आलाय म्हणून त्या कन्येला हातात धरलेला आहे. गरगर फिरवणार आपटणार आहे तेवढ्यात ती माया उडाली आणि आकाशात गेली. आकाशवाणी झाली, अरे तुझा वध करणारा हा गोकुळा तुझ्या लागी वादी भगवंत गोकुळात आले आणि कंसाला कळालं की भगवंत गोकुळात आहे. पण ज्या वेळेला गोकुळात भगवंत आले, गोकुळात भगवंत आले त्यावेळेला आपल्या घरात जर मुलगा जन्माला आला तर फक्त घरातल्याच लोकांना आनंद. गावातल्या पाटलाला मुलगा जन्माला आला तरी पाटील आणि त्याच्या जवळपासचे जे असतील त्यांनाच तेवढ्या पुरता आनंद होतो. परंतु एखाद्या सत्पुरुषाच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर गावात आनंद झाल्याशिवाय आला. नंद राजा म्हणजे सगळ्यात सात्विक गवळ्यांचे राजे होते, परंतु न्याय देण्याचं सामर्थ्य चांगलं होतं आणि त्यामुळे सगळ्या गावात आनंद झालेला आहे आणि सगळ्या नर नारींना आनंद झालेला आहे. दुसरं बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण बाळकृष्ण तर ज्या वेळेला आनंद होतो ना त्यावेळेला आपली हिंदू संस्कृती म्हणते की त्यावेळेला काय करावं. ज्या वेळेला वर्ष बदलतं ना त्यावेळेला आपली हिंदू संस्कृती सांगते काय करावं. ज्या वेळेला या आनंदाचा पारावर राहत नाही ना त्यावेळेला काय केलं जातं तर प्रत्येक घरावरती गुढी उभारली जाते. परंतु आता आम्हाला आमचं वर्ष कुठलं आहे नवीन हेच माहित नाही राहिलेलं आहे. अहो शहरात होतं ती केलं ठीक आहे, आता खेड्यापाड्यात सुद्धा काय म्हणतो त्याला 30 वा आणि ज्या वेळेला 30 आनंद असतो ना त्यावेळेला गुढ्या करून नाही उभारत. काय होतं आणखी त्यावेळेला काय म्हणतात त्याला काय चुकतात सील चुकतात आणि बाटलीचे झाडणे असे कडाकट उडवले जातात असं सांगतो. कारण की आनंदाला आमच्या पारावर राहत नाही. 30 आहे ना. कुठलाही धर्म असं सांगत नाही की दारू प्या आणि आनंद व्यक्त करा. पण निश्चितच दारू गोळा उडवा असं सांगितलेलं आहे. त्याचा आनंद उत्सव साजरा करताना दारू गोळा उडवा, तोफा उडवा,
ज्या वेळेला शिवाजीराजे कोंढाण्यावर पोहोचले त्यावेळेला तोफांचे गोळे उडवले. म्हणजे अनेक ज्या ज्या वेळेला विजय प्राप्त झाले त्यावेळेला तोफा उडवलेल्या आहे. तुम्हाला डिपार्टमेंट मध्ये चांगलं माहित असेल की काय काय कशाच्या वेळेला. कारण की आनंद उत्सव साजरा केलाच पाहिजे, पण तो कशा प्रकारे. थर्ड दिवस आपला सण नाही, परंतु आपण त्याला सुद्धा साजरा करतो, चांगली गोष्ट आहे. परंतु साजरा करत असताना तो जर आपल्या पद्धतीने केला तर अतिउत्तम होईल. आपला खरा उत्सव, आपलं वर्ष, नवीन वर्ष गुढीपाडवा आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु ज्या वेळेला भगवंत गोकुळात आले आणि हे ज्या वेळेला गोकुळात कळलेलं आहे तर प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येक घरावरती काय उभारलंय, गुढिया. गुढिया तोरणे करती गाती गाणे करती गाती गाणे करती गाणे. गुढिया तोरणे करती गाती गाणे आणि ज्या वेळेला असं होतं ना त्यावेळेला त्याचा छंद लागला पाहिजे. मी फार धावता घेतोय कारण ती वेळ धावता घेतोय, तर त्याचा छंद लागला पाहिजे. आणि छंद मी सांगता बघा थांबलो की आमच्या इथे त्या आनंदीबाई दुर्व्यामध्ये त्यांनी एवढा छंद लावून घेतला, एवढं नामस्मरण केलं की त्यांच्या तनूतून, त्यांच्या शरीरातून, त्यांच्या रोमारोमातून राम राम शब्द निघाला. आणि म्हणून त्यांना राम तनू माता असं म्हटलं गेलं. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात छंद
असू द्या चला पटकन भजन चालू ठेवा भजन
जसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळेच्या अभावी, जे मला माझ्या बुद्धीला पडलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपण आज जो भगवंताचं चरित्र ऐकावं असं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवंत आता कुठे आलेले आहेत? गोकुळात आले. आणि मग हळूहळू त्यांचं बालपण. सगळ्यात पहिले कंसाने विचार केला की गोकुळात भगवंत आहे, मग काय करायचं? कोणाला तरी पाठवलं पाहिजे ना समाचार घेण्यासाठी. पहिल्यांदा समाचार घेण्यासाठी आली ती म्हणजे पुतना मावशी. पुतना मावशीचा उद्धार केला. दुसऱ्यांदा भट आले, त्यांचाही उद्धार केला. कारण की भगवंताने विचार केला की ब्राह्मणाचा आदर करावा, म्हणून फक्त त्यांचं काय केलं महाराज? पंचांग फाटले, वृक्षांचा उद्धार केला. ते पूर्वीचे गंधर्व होते. असं करता करता अनेकांचा उद्धार करत गेले आणि भगवंताची ख्याती वाढायला लागली. मग हळूहळू भगवंताचं मंडळ तयार झालं. आपल्या आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञान तयार झाली. हो बघा ना, आता एक आमचे बाबा सुद्धा ते गाणं म्हणतात. कुठलं? शांताबाई. आताची गवळण अशी हो, पण तेव्हा पण गवळण होती. आणि त्या एक 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 दही चोरणं, ताक चोरणं, लोणी चोरणं, मुळात नवनीत घेऊन जाणं. नवनीतामध्ये फार महत्व आहे, नवनीत. आणि म्हणून अभ्यासाचं जे प्रकाशन आहे त्यांनी सुद्धा त्यांचं नाव ठेवलं नवनीत. कारण की नवनीत म्हणजे सगळा सार त्याच्यात असतो आणि तो सारच भगवंत काढून घेत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही भक्तीमध्ये पडाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही भगवंताच्या वाटेने चलाल, तर त्यावेळेला तुमचं नवनीत काढण्यासाठी भगवंत अधिष्ठापून बसलाय. तुमचं नवनीत जर खरं असेल तर ते भगवंत तुम्हाला घेऊन जाईल. परंतु नवनीत जर कमकुवत असेल तर तुम्ही मध्येच बसाल. आणि म्हणून भगवंताचं कामच आहे की सगळा सार काढून घेणं. आणि भगवंताने आपल्या सगळ्या तयार केलं. आणि मग हे सगळं चालू असताना एक 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 गवळण यशोदेकडे यायला लागली आणि एक एक गवळणीने सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळण सांगती गाराणी,
नैनी आले पाणी गौरण सांगती गाणीला रात्री आला चंद्रपाणी खाऊनी जगयलोने खावोनी खावनी ओढिली विरगणी बाई कोणाची आवरेना बाई कोणाची आवरेना देशमध्ये भारत तुझा गाणा कोणत्याबाई कोणती गाणा देशमध्ये भारत तुझा गाणा असे सगळे गाणं यायला लागले. गवळ आपली यशोदा सुद्धा कंटाळली. कृष्णा तू खोड्या करायला लागला, कृष्णा तू. पण गवळणीला सुद्धा सांगितलं तुम्ही माझ्या बाळावर आरोप करतात. आणि यशोदेला सुद्धा वाटायला लागलं की आपला मुलगा आणि या गवळणीला काय सहन होत नाही. आणि सांगितलं की आता तुम्ही एक काम करा, पाठ शाळेत जा आणि मग सगळ्या गायी घेऊन भगवंताला गुरु चालण्यासाठी पाठवा. गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना 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 गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना घेऊनी जातो नंदात प्यारा घेऊनी जातो नंदात घेऊनी जातो नंदात प्यारा घेऊनी जातो नंदात प्यारा गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सोगडी वना 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 गाई गोपाळ सोगडी वना गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ सोगडी वना गाई गोपाळ मनात आलेल्या आहेत, गायी घेतलेल्या आहेत, गायी चरायला लागलेल्या आहेत. शेवटी गावातलं चरित्र आटपलं, पण काही तिकडच्या भागातलं बाकी होतं. सगळ्यांचा उद्धार करायचा होता भगवंताला. आणि भगवंताने खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. मग लिंगोरी चेंडू फळी खेळायला सुरुवात केलेली आहे. खांदे बार पोटी खेळ मांदिला लगोरी 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 सगळ्यात आपला चेंडू फळी खेळ त्याला एवढं महत्व आहे की आत्ताच्या लोक जास्तच महत्व देतात. त्यालाच बॅट म्हटलं काय. क्रिकेट असलं की अख्खं शहर बंद पडतो, सगळ्या टीव्या बघत राहतात. मग असा चेंडू फळी खेळता खेळता चेंडू गेला डोहात आणि त्या डोहामध्ये होता कालिया. आणि त्या कालियाचा सुद्धा उद्धार केला. गोवर्धनाचं पूजन करून इंद्राचा गर्वहरण केला. ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्वहरण केला. असे अनेक करता करता आता लागली भूक आणि भार पोटी भूक आणि भार पोटी भूक आणि भार
तोची दुःख काय केळाचे सुख काय केळाचे भूक लागल्यानंतर ते देवाचं नावही नको आणि काहीच नको. कधी एकदा दिंडी जागेवर पोहोचते आणि कधी एकदा ती पताका बाजूला ठेवते आणि कधी एकदा पंगत बसते. या बाबाला काही काम नाही, प्रवचन करायला लावतो काय? हा कशाला पाहिजे? आपण रस्त्याने भजन करतो, प्रवचन कशाला पाहिजे? असं किती जणांनी मला सांगितलं. पण नाही, प्रवचन कीर्तन भजन हे झालंच पाहिजे, तरच त्याला वारी म्हणतात. नाही तर नुसतं चालणं म्हणजे वारी नव्हे. चालताना भजन आपण म्हणणारच आहे, परंतु जागेवर पोहोचल्यावर तिथं नामस्मरण झालं पाहिजे. अन्न हे कधी फुकटचं खाऊ नये, तिथं काहीतरी सेवा करावी. ज्या पंक्ती देतात त्यांचं फुकटचं अन्न खाऊन जर निघालं तर ते काय म्हणतील? तिथं सेवा करावी, प्रवचन करावं, कीर्तन करावं. मग ती सेवा त्यांच्यासाठी आहे का? नाही. या आमच्या संप्रदायाची पताका तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी सेवा आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम हे तळागाळात पोहोचलं पाहिजे, हे आपल्या माऊलींचं ध्येय होतं. नामदेव महाराज कुठेपर्यंत गेले? पंजाब पर्यंत आपला वारकरी झेंडा फडकवलेला आहे. म्हणून आजही नामदेव महाराजांचे काही अभंग हे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये आहे. म्हणजे असं हे आपलं कार्य आहे. माऊलींचे जे संतांनी मार्ग दाखवले त्या मार्गावर चाललं पाहिजे, की वेगळाच काहीतरी मार्ग. रस्त्याने आपण चाललोय, भजन केलंय म्हणून गेल्याबरोबर जेवायला बसा, असं होईल का? नाही. असो तर मग पोटाला भूक लागलेली आहे, सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडलेल्या आहेत. कोणाचं काय असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं काय, परिस्थितीनुसार शिदोरी असते. शिदोरी म्हणजे काय आणि परिस्थिती म्हणजे काय? जसं कर्म आपण करतो त्यानुसार आपली परिस्थिती घडत जाते. म्हणून कर्माला फार महत्व आहे आणि या कर्माच्या दृष्टीनेच कर्माला फार महत्व आहे. गीतेमध्ये कर्माचा 4था अध्याय पूर्ण कर्मावर आहे. मग हे कर्मानुसार आपली शिदोरी ठरते आणि ज्या वेळेला आपण भगवंताजवळ जातो तर आपल्या सगळ्या कर्मांची शिदोरी एकत्र करून भगवंत त्याचं समान वाटप करतो. आणि अशा प्रकारे या सेवेमध्ये मी सेवा करत असताना चुकून काही माझ्याकडून अपशब्द आले असतील तर मला क्षमा करा. ते चुकीचे असतील ते घेऊन जाऊ नका. ते इथं डस्टबिन ठेवलेलं आहे, त्या डस्टबिन मध्ये टाकून द्या. चांगले शब्द आहेत ते माझ्या माता पित्यांचे, माझ्या गुरूंचे माझ्यावर झालेले संस्कार आहे. वाईट शब्द नक्कीच माझे नव्हते, परंतु मी मागच्या वेळेला बोललो संगतीमधून ते प्राप्त होतात. संगती संत दोषाः आणि त्यामधून ते मला मिळालेले आहे. तुम्ही मला ह्या 12 दिवस चालत असताना या चालीमध्ये चांगला सहयोग केला. ह्या 12 दिवसामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना भरपूर त्रास दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. चुकून कोणाचे नाव घेणे राहून गेले असतील, परंतु प्रत्येक व्यक्ती इथं महत्वाची होती. प्रत्येक व्यक्तीमुळे हे कार्य होत आहे आणि ही प्रत्येक व्यक्ती असेल तरच कार्य होणार आहे. एकट्याने कोणाकडूनही कार्य होत नाही, हे भगवंताला माहित होतं. म्हणून भगवंताने सगळे गोपाळ गोळा केले होते. हे प्रभू रामाला माहिती होतं, म्हणून प्रभू रामाने सगळी वानर सेना तयार केली होती. हे आमच्या वारकऱ्यांना माहित होतं, आमच्या माऊलींना माहित होतं, म्हणून माऊलींनी हे पूर्ण आपली सेना तयार केलेली आहे. ही सेना जे काही करू शकते ना ते कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून वारकऱ्यांनी ठरवलं तर बरंच काही होऊ शकतं. वारकऱ्यांनी ठरवलं की आपण स्वदेशीच अवलंबन करायचं, तर निश्चित तुम्हाला माहिती आहे स्वदेशी काय आहे. महात्मा गांधींना त्यावेळेला कळलं होतं की पुढे भविष्यात नाही का असे माकडं तयार होणार आहेत की बाहेरून आलेल्या याला ते ब्रँडेड म्हणतील आणि आपलाच माल 4 पटीने विकत खरेदी करतील आणि सगळं आपला जे काही द्रव्य आहे हे बाहेरच्या देशात पाठवतील. आणि म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळ उभी केली होती आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे. आपल्या शेतीचं पूर्ण नुकसान केलेलं आहे. या शेतीमध्ये
रासायनिक खतं वापरायला आपल्याला सुरुवात करून दिली. अनेक प्रकारची रासायनिक खते वापरून वापरून शेतीची पूर्ण माती मारली गेलेली आहे. नुसतं शेतीचीच माती मारले नाही तर आपल्या शरीरातील हाडं सुद्धा त्या रासायनिक खतांमुळे ठिसूळ झालेले. पडल्यावर हात मोडतो काय, पाय मोडतो काय, कारण काय त्याचं? हे रासायनिक खते. शेती जी चांगली पिकत होती ती कमी झाली, कारण काय? रासायनिक खते. नुसतं रासायनिक खते का नाही, त्याची मशागत. पूर्वी शेतकरी बैल घेऊन स्वतः घाम गाळून मशागत करायचा, ती मशागत व्यवस्थित रित्या होत होती. आता काय आलंय? ट्रॅक्टर. घाम गाळायचं ठरलंच नाही म्हणून आलं काय? अटॅक. अटॅक आला. पूर्वी माझी माऊली जात्यावर गळत होती, आता काय आले? गिरणी, मिक्सर. ते उकळासाठी हो कुठत होती ना तेव्हा मिक्सर मध्ये होते. म्हणजे सगळं काम यंत्रणा करते, मग माणूस काय करतोय? आणि यंत्रणा जशी प्रगत झाली तसं माणूस नाशिवंत म्हणजे माणसाचा नाश चालू झाला. विज्ञान जेवढं प्रगत होईल, विज्ञान, ज्ञान आणि ज्ञानापासून तयार झालेलं विज्ञान, विद्रोही ज्ञान जे शरीराला घातक आहे. विज्ञानाने पुढे जावं पण निश्चितच ते जास्त त्रासदायक नसावं. मी बोलणार दर वेळेला बोलतो, काल्याचं कीर्तन असलं तरी मी हे सोडणार नाही, कारण की हे गरजेचं आहे आजच्या काळाला. आणि ह्या गरजेमुळे मी बोलत आहे. आपल्या मुलांना आता संस्कार करा. आईला विकू नका. कुठल्या आईला? तर आपली ही भूमाता आई आहे, तिला विकू नका. गोमाता ही आई आहे, हिला विकू नका. आपल्या आईला थोडं कोणी काय बोललं, आई नसेल आपल्याला आईवर कोणी बोललं तर आपल्या लगेच रक्त संचारतं. पण आमच्या गोमातेला कापताना, कसायला देताना आपलं रक्त काश थंड होतं हे कळत नाही. आपली शेती भूमाता विकताना आपलं रक्त का थंड राहतं, ते का सळसळत नाही हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आपल्या भूमातेला, गोमातेला जपा. आपल्याकडची शेती शिरकोणी घेतली असेल, शिरकोणी घेतली, परंतु आपलं जे घर आहे हे घर तरी कोणाला 50-50 देऊ नका हो. आज तुमची जमीन आहे ती, पण उद्या जर बिल्डर त्या ठिकाणी आला 50-50 दिलं तर अर्धी जमीन त्याची झाली, तुमच्याकडे उरलं काय? पुढच्या पिढीचं भवितव्य काय? पुढच्या येणाऱ्या भवितव्य काय? ही गोमाता विकू नका, भूमाता विकू नका एवढं सांगेल. आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देईल. सेवेला पूर्णविराम दिल्यानंतर काल्याचा अभंग होईल. काल्याचा अभंग झाल्यानंतर काला वाटला जाईल, आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपला कार्यक्रम पूर्ण होईल. आपला कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथून ह्या काय सतरंजा पट्ट्या बाजूला करायच्या, एकमेकाने सहाय्य करून सगळ्यांनी वाढून घ्यायचंय, वाढू लागायचं आहे. आणि काल्याचा प्रसाद, महाप्रसाद झाल्यानंतरच आपल्या दिंडीचा समारोप होईल. ज्ञानेश्वर Oh,
Mama,